मी सध्या 11 जनपद या शासकीय निवासस्थानी आहे। हे शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सचिवालयाच्या वतीने अलॉट करण्यात आलेलं आहे। हे जे 11 जनपद आहे, याच 11 जनपदमध्ये सुनेत्रा पवार राहायला येणार आहे। खास करून जनपद मार्गावरती हे अत्यंत महत्त्वाचं निवासस्थान आहे। हे 7 टाईपचं बंगला आहे। या बंगल्यामध्ये सुनेत्रा पवार येणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे याच जनपद मार्गावरती शरद पवार यांचं निवासस्थान आहे, जे शासकीय निवासस्थान आहे। 6 जनपद मार्गावर त्यांचं निवासस्थान आहे। दोन्ही पवार कुटुंबीय हे जनपद मार्गावरील या निवासस्थानी राहणार आहे। या दोन्ही निवासस्थानामध्ये जर बघितलं अंतर साधारणतः 300 ते 400 मीटरचं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये तर केंद्रीय मंत्री राहिलेले शरद पवार जे असो ते कृषी मंत्री होते, त्यानंतर जर बघितलं आपण तर ते संरक्षण मंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना टाईप 8चा बंगला मिळाला आहे। पण पहिल्यांदा सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्याला त्यांना टाईप 7चा बंगला मिळाला आहे। टाईप 7चा बंगला जो आहे, साधारणतः हा बंगला जो आहे, हा बंगला राज्यमंत्र्याच्या व्यक्तीला मिळतो, राज्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीकडे आहे त्यांना मिळतो, तर तोही केंद्रीय राज्यमंत्र्याचा। असं असताना हा बंगला त्यांना मिळाला आहे। समोर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा बंगला आहे, बाजूला सीबीआयचं ऑफिस आहे, त्यानंतर सोबतच बघितलं तिथे तर ईडीचं ऑफिस आहे, ईडीचा आणि सोबतच अजित डोवाल जे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे त्यांचा देखील बंगला याच मार्गावरती आहे। समोर 10 जनपद मार्ग आहे, जिथे सोनिया गांधी राहते। याच अशा व्हीव्हीआयपी एरियामध्ये सुनेत्रा पवार यांना बंगला मिळालेला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।